कोल्हापूर म्हटलं की अनेकांच्या बोलण्यामध्ये शिवी आलीच. अशा शिव्यांचाच वापर अनेक रील स्टार आपल्या रील म्हणून बनवतात आणि त्यांचे व्हिडिओ हिटही होताना आपल्याला पाहावयास मिळते. परंतु अशा रील बनवणाऱ्यांच्या विरोधात सुज्ञ नागरिकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख रवींद्र कळमकर यांनी तिघा रील स्टारांना ताब्यात घेत समज दिली. या प्रकारावरून इतर रील स्टारांनी धडा घ्यावा अशी मागणी आता होत आहे. याबाबतची ही सविस्तर स्टोरी. नमस्कार, मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहताय विषय जकास. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुवातीला टिकटॉक हे ॲप आले. यातून अनेकांनी विनोदी व्हिडिओ बनवत फेमस झाले. परंतु काही वर्षातच हे ॲप बंद झाल्याने अनेक रील स्टारांची निराशा झाली. यानंतर अनेकांनी स्वतःचे युट्यूब चॅनल काढत पुन्हा रील बनवण्यास सुरुवात केली. यातून फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध माध्यमातून अनेक जण रील पाठवताना दिसून येतात. याच माध्यमातून अनेकांना चित्रपटात काम मिळू लागले, तर अनेकांना विविध कार्यक्रमातून आर्थिक स्रोत भेटत गेल्याने अनेक जणांचा कल रील स्टार होण्याकडे वळू लागला. दरम्यान कोल्हापूर म्हटलं की समोरच्याला बोलावणं झालं तरी शिवराळ भाषेत बोलताना अनेकांना ऐकावास मिळते. याचाच आधार घेत अनेक रील स्टारांनी शिवराळ भाषेत रील बनवण्यास सुरुवात केली. यातून त्यांचे शॉर्ट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अशा अनेक जणांनी याचा आधार घेतल्याने अनेक जण रील स्टार म्हणून फेमसही झाले आहेत. याच माध्यमातून त्यांना आर्थिक सोर्स उपलब्ध होत असून अनेक उद्घाटन असो व कार्यक्रम यातून त्यांना मागणी वाढताना दिसून येत आहे. अशा रील्स बनवणाऱ्यांच्या विरोधात सुज्ञ नागरिकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दिली. याच तक्रारीचा आधार घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने इचलकरंजीतील तिघा रील स्टारांना ताब्यात घेत समज दिली आणि इथून पुढे शिवराळ भाषेत रील्स बनवणार नाहीत आणि तुम्हीही बनवू नका अशा आशयाचा व्हिडिओ त्या रील स्टारांना बोलण्यास सांगून त्यांचा व्हिडिओ पोलिसांनी व्हायरल केला. तसं पाहिलं तर इचलकरंजीमध्येच अनेक रील स्टार आहेत. त्यातील डीपी उर्फ धनंजय पवार यांनी स्वतः मजेशीर व्हिडिओ तयार करत रील स्टार म्हणून ते फेमस झाले. यासह त्यांना चित्रपटातील मराठी गाणी असो वा मराठी बिग बॉस शो पर्यंत त्यांनी मजल मारली आहे. अनेक रील स्टार आहेत, परंतु त्यांच्या व्हिडिओमध्ये आक्षेप घेणे असे कुठेही दिसून येत नाही. तर रील बघताना लहान मुले व महिला यांना शिवराळ भाषा असभ्य वाटते. त्यामुळे असे व्हिडिओ कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या या कारवाईनंतर पुढे काय होणार? खरंच शिवराळ भाषेत फेमस झालेले रील स्टार या भाषेत व्हिडिओ थांबवणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.